उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, स्वागत तुमचं टीव्ही9 मध्ये आणि अभिनंदन देखील। सगळ्यात मोठी कारवाई भारताची दहशतवादाच्या विरोधामधली, तुमची काय प्रतिक्रिया? ऑपरेशन हे भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करून मी भारतीय लष्कराचं मनापासून अभिनंदन करतो। देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। तमाम देशवासियांच्या मनामध्ये तो पाकिस्तानच्या बद्दल, दहशतवाद्यांच्या बद्दल संताप आणि चीड होती, त्याला उद्रेक होता आणि बदला घेण्याची भावना होती। ईद का जवाब 70 से, खून का बदला खून से। आणि आपण म्हणत होतो की देशाचे प्रधानमंत्री या पाकड्यांना, दहशतवाद्यांना करारा जवाब देतील आणि ते खरं ठरलं। 9 ठिकाणी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले। त्यामध्ये हाफिज सईदचा अड्डा असेल, लष्कर ए तोयबाचा असेल, तिथून हे दहशतवादी ट्रेंड होतात। अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करून त्यांना धडा शिकवलाय, पाकिस्तानचं कंबरड मोडले आणि यापुढे देखील जेवढे दहशतवादी अड्डे असतील ते नेस्तनाबूत आपलं लष्कर करेल। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली हा विश्वास आहे आणि म्हणून त्या आमच्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप त्या अतिरेक्यांनी, पाकड्यांनी केलं होतं, त्यांना धडा शिकवण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलंय। पुन्हा एकदा या ऑपरेशन सिंदूरचं अभिनंदन केलं पाहिजे, लष्कराचं अभिनंदन केलं पाहिजे, प्रधानमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं। नक्की सर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर असं या ऑपरेशनला नाव दिलेलं आहे। सिंदूर म्हणजे ताकद, इमोशनल देखील त्यामध्ये आहेच। याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे हा तमाम भारतवासियांच्या साठी एक संताप आणणारा, चीड आणणारा, बदल्याची भावना मनामध्ये आणणारा आणि त्याचबरोबर एक इमोशनल, एक आपण म्हणतो एक सेन्सिटिव्ह विषय देखील होता, एक संवेदनशील विषय। म्हणूनच त्या आमच्या बहिणीच्या समोर त्यांच्या पती त्यांचं कुंकू पुसण्याचं पाप केलं होतं आणि म्हणूनच हे ऑपरेशन अतिशय इमोशनल आणि हा नक्की सर, तुम्ही देखील या सगळ्याचे व्हिडिओ काही समोर आले ते देखील पाहिले असतील की कशा प्रकारे जैशेचं किंवा लष्कर ए तोयबाचे तळ उद्ध्वस्त झालेले आहेत। यामध्ये मसूद अझहर हा जखमी झाल्याची माहिती देखील काही लष्करी अधिकाऱ्यांकडून मिळत होती, मात्र त्याची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही। मात्र ही सगळ्यात मोठी कारवाई आहे, म्हणजे तुम्ही जर भारताकडे वाकड्या नजरेनं बघाल तर तुमचा असाच खात्मा केला जाईल, हे आज भारतानं जगाला दाखवून दिलंय। जी सर। खरं पाकिस्तानने आपल्या भारतात पाहण्याची हिंमत करू नये, हा हे ऑपरेशन सुरू आहे। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। राष्ट्रीय सल्लागार